नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पी-डी-सी-सी बँकेचं जे 2021ची जाहिरात होती मित्रांनो, तिचं एक्झाम 2025मध्ये झालं आणि आतापर्यंत म्हणजे 2026च्या 26पर्यंत रिझल्ट लागलेला नाही. कारण काय आहे? रिझल्ट का लागत नाही आहे? काय प्रोसेस आहे सध्याला? काय अडचण काय आहे नेमका? आणि आपण रिझल्ट लावण्यासाठी म्हणजे प्रोसेस समोर घेऊन जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक टेलिग्राम चॅनलचा ग्रुप बनवलेला आहे, जिथे आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर ते चॅनल नक्कीच जॉईन करून घ्या, ठीक आहे. तर जाहिरात 2021ची होती, तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर एक्झाम होऊन बरेच दिवस झाले मित्रांनो. खूप कॅन्डिडेट मेसेज येतात आम्हाला, ठीक आहे. किती दिवस झाले, केव्हा रिझल्ट लागेल? तर मित्रांनो, रिझल्ट न लागण्याचं कारण म्हणजे आपण अधिकाऱ्यांना तुम्ही पण कॉन्टॅक्ट केलं असेल, ते फक्त डेटवरती डेट देतात. 15 दिवसांनी लागेल, 20 दिवसांनी लागेल, 5 तारीखला लागेल, ठीक आहे. अशी डेटवर डेट देत आहेत. तर सध्याला त्यांना त्यांचं कारण काय सांगता येते, की त्यांना विचारलं आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून, की का लागत नाहीये? का लेट होतंय? ठीक आहे. का बार-बार तुम्ही डेट देताय? तर त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, जो आपली भरती अगोदरची होती 2021ची, ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी-आर काढला. त्या जी-आरमध्ये असं मेन्शन आहे, की जे रिझर्व्हेशनचं कोटा आहे 70% आणि 30% वेगळं-वेगळं केलेलं आहे. 70% ज्या म्हणजे समजा पी-डी-सी-सी बँक आहे, तर पुणेच्या कॅन्डिडेटलाच 70% रिझर्व्हेशन असणार आणि बाकीचे जे 30% आहे, ते इतर जिल्ह्यातील कॅन्डिडेटला रिझर्व्हेशन असणार. असं 70-30 असं डिव्हाईड केलेलं आहे. अगोदर हे नव्हतं, ठीक आहे. अगोदर जनरल होतं सगळं कट ऑफ, ठीक आहे. रिझर्व्हेशन सॉरी. तर हा जो मुद्दा आहे, तर बँकेचं म्हणणं आहे, की आम्ही संपूर्ण म्हणजे जे एम-के-सी-एलनी एक्झाम घेतलेली आहे, ते संपूर्ण रेडी आहेत. पण सहकार आयुक्तांनी आम्हाला गाईडन्स दिलेलं नाही, ठीक आहे. पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्या शी सहकार आयुक्ताशी, पण आम्हाला काही ॲन्सर मिळालेलं नाही, असं बँकेचं म्हणणं आहे, ठीक आहे मित्रांनो. तर जो मुद्दा आहे बँकेचं, की आम्ही कोणत्या जी-आरनुसार आणि कोणत्या रिझर्व्हेशननुसार रिझल्ट लावायचं. तर मी त्यांच्याशी कॉल केलं होतं, तर त्यांना सांगितलं, की सर अगोदरच्या या जो जी-आर सध्याला लागू आहे, त्या जी-आरनुसार रिझल्ट लावा. पण त्यांनी सांगितलं, की विद्यार्थ्यांनी हायकोर्टमध्ये अपील वगैरे दाखल केलेले आहे. त्याच्यामुळं हा रिझल्ट थोडं प्रोसेस पेंडिंगमध्ये आहे आणि जे सहकार आयुक्त आहे त्याची मान्यता जरुरी आहे. तर मित्रांनो, सहकार आयुक्ताला पण कॉन्टॅक्ट केला आम्ही. सहकार आयुक्ताचं म्हणणं काय आहे, की अशी काही प्रोसेसच नाही आहे आणि बँकेचं आमचं काही पत्रव्यवहार झालेलं नाही. हे सगळं बँकेवरती असतं. फक्त आमचं काम आहे, की जागा मंजूर करून द्यायचं आणि रिझल्ट लावायचं सगळं काम बँकेचं आहे. तर कोणाचं खरं आहे आणि कोणाचं खोटं आहे, हे समजत नाहीये. तर मित्रांनो, आता सगळ्यांना एकच विनंती आहे, की आपण सर्व एकत्र जमून, ठीक आहे, जे त्यांचं मुख्य कार्यालय आहे तिथे भेट देऊया आणि ठीक आहे, सहकार आयुक्ताचं कार्यालय आहे तिथे पण जाऊया आपण आणि एक लेखी काहीतरी त्यांच्याकडून आपण पुरावा घेऊया, ठीक आहे, की या तारीखला रिझल्ट लागेल आणि सहकार आयुक्ताकडून पण आपण पुरावा घेऊया लेखी, ठीक आहे. बँकेनं पण तसं सांगितलेलं आहे, आमची तर तयारी आहे. पण सहकार आयुक्ताकडून तुम्ही काहीतरी लेखी आणा, तर आम्ही नक्कीच 15 दिवसात रिझल्ट लावू, असं बँकेने सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला सगळ्याला एक काम करावं लागेल मित्रांनो, कारण की सगळ्याला एकत्र जमावं लागेल, ठीक आहे. एक WhatsApp नाही, टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, ठीक आहे. त्याची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सगळ्यांनी जॉइन करा नक्कीच आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट आपण तिथं जमा होऊ मित्रांनो. जास्तीत जास्त कॅन्डिडेट जमा झाल्याने त्यांच्यावरती पण दबाव पडेल आणि कुठं ना कुठं रिझल्ट लवकर लागेल आणि सगळ्यांना विनंती आहे, की सगळ्यांनी हजर राहावं. आपण बोलूयाच याच्यावरती चॅनलवरती केव्हा काय करायचं आहे समोरची डिटेल. पण सध्याला तुम्ही चॅनल जॉइन करून घ्या, ठीक आहे. होईल काय, की आपली जी ही प्रोसेस आहे लवकरात लवकर लागेल मित्रांनो आणि ठीक आहे आणि नक्कीच तुमचा रिझल्ट लागेल. आणखी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जॉइन करा, ठीक आहे.